कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील बोटा माळवाडी या ठिकाणी रस्त्यालगत बेकायदेशीर पद्धतीनं निष्काळजीपणानं रस्त्याला पार्किंग केलेल्या ऐशर टेम्पोमुळे पुन्हा 2 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सतीश वसंतराव दरेकर वय वर्ष 70 यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दरेकर कुटुंब हे पुण्याकडून नाशिककडे लग्नासाठी चाललं होतं. मूळचे घोडेगाव येथील, मात्र सध्या गुरुवार पेठ पुणे या ठिकाणी राहत असलेले दरेकर कुटुंबातील सचिन वसंतराव दरेकर वय 57 आणि रमा सचिन दरेकर वय 53, सुरेंद्र देशमुख आणि सीमा सुरेंद्र देशमुख हे सियाज गाडी क्रमांक MH12 WZ 2849 हिच्यातून नाशिककडे चालले होते. तर माळवाडी या ठिकाणी स्थानिकांनी दिलेल्या फोटोनुसार स्टील वाहतूक करणारा आयशर क्रमांक MH05 AM 1302 हा रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबला होता. तर या सियाज कारनं आयशर टेम्पोला क्लिनरच्या बाजूनं धडक दिली आणि या भीषण अपघातामध्ये सचिन दरेकर तसेच रमा दरेकर हे गंभीररित्या जखमी झाले आणि जागीच मृत्यू पावले. तर सुरेंद्र आणि सीमा देशमुख हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर पुणे या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आळेफाटा पोलिसांनी अकस्मात स्वरूपाचा गुन्हा दाखल केलाय. मात्र घारगाव पोलिसांनी अपघाताचा गुन्हा अद्यापर्यंत दाखल केला आहे की नाही याची माहिती समजू शकली नाही. या अपघातातील 2ही वाहनं घारगाव पोलीस ठाण्यामध्ये लावली गेली आहेत, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून समजली आहे. या अपघातामुळे दरेकर कुटुंबीय तसेच घोडेगाव शहरावर आणि पुण्यातील गुरुवार पेठेमध्ये शोककळा पसरली आहे. आज त्या मृत दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले गेले. नाशिक पुणे महामार्गावर अशा बेकायदा पद्धतीनं वाहनं उभी केली जातात आणि या वाहनांमुळे अनेकांना आपला जीव गमावा लागतोय. गेली 15 दिवसात अशी दुसरी घटना घडली आहे. पांढऱ्या पट्ट्यावर जर वाहन उभं केलं तर 2 वाहनं एकाच वेळी पास होऊ शकत नाही. यामुळे अशा प्रकारचे अपघात होत आहेत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.